निष्ठावान शिवसैनिकांनी सांगितल्यास पक्षप्रमुख पद सोडणार, मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं आव्हान. हिंदुत्व सोडलं नसल्याचाही पुनरुच्चार. भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग काढून दाखवा, मगच आम्हाला हिंदुत्व शिकवा. उद्धव ठाकरेंचं अमित शहांना थेट आव्हान. पाठीत खंजीर खुपसल्यास वाघनख काढण्याचा इशारा. वेळ आली की स्वबळाचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत. कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार असल्याचंही केलं स्पष्ट. कोणत्याही खुर्चीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा, शिवसेनेच्या मेळाव्यातनं शिंदेंचं वक्तव्य. मी डीसीएम म्हणजेच डेडिकेटेड कॉमन मॅन असल्याचंही वक्तव्य. रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा खिंडार पडणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा. ठाकरेंचे माजी आमदार उद्या सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन धनुष्यबाणाची चर्चा. ठाकरे पक्षाच्या खासदारांवर शिंदेंच्या शिवसेनेची नजर. अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात मिशनचं प्लॅनिंग होणार असल्याची माहिती. बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची खासदार संजय राऊत यांची मागणी. सरकारमध्ये असताना पाठपुरावा का केला नाही, संजय शिरसाट यांचा सवाल. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर, पण दादांनी शरद पवारांशेजारी बसणं टाळलं. त्यावेळी काकांच्या शेजारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना दिली जागा. बनावट नोटा प्रकरणातल्या सनी आठवलेने समोर आणली वाल्मिक कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप. मात्र पोलिसांकडनं ऑडिओ क्लिपचं खंडन. कराडने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा आरोप. दावोसमध्ये महाराष्ट्राचे यंदा रेकॉर्ड ब्रेक करार. महाराष्ट्रामध्ये होणार तब्बल 16 लाख कोटींची गुंतवणूक. दावोस परिषदेच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.